चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथे शिवरा फाट्याजवळ महामार्ग रोखला. तोडदीत वन परिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा. वन विभागाविरुद्ध संताप. वाघाला जेरबंद करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मागितली 4 दिवसाची मुदत. भंडारा शहरातील चोक अवैध पार्किंगच्या विळख्यात. नागरिक त्रस्त. वाहतूक कोंडी झाली नित्याचीच. नियोजनाचा अभाव. गोंदिया जिल्ह्यात 2 वर्षात फक्त 40% काम. उड्डाणपूल होणार कधी? शहरवासियांचा सवाल. वाहतूक कोंडी कायम. ऑगस्ट 2026 डेडलाईन. शहरात येण्यासाठी 2 किलोमीटरचा फेरा. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे जामगिरीच्या जंगलात कोंबड्यांची झुंज. 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. चामोर्शी पोलिसांची कारवाई. वेगवेगळ्या ठिकाणी दाढ टाकून 3 लाखांची दारू पकडली. नागपूरची कोंडी. वाहतूक ठप्प. पोलीस गप्प. शेतकरी मोर्चामुळे वर्धा मार्ग जाम. हजारो नागरिकांना फटका. दुपारपासूनच वाहतुकीचा खडंबा. नियोजनाचेच 3-13. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहेलगार यात्रा मंगळवारी पवनारवरून जात असताना ट्रॅक्टरवरून चढून एका महिलेने त्यांना आपली साडू फाडून कर्जमाफीची बंधन बांधले. हे बंधन कर्जमाफी झाल्याशिवाय सोडणार नाही अशी ग्वाही कडू यांनी दिली. चंद्रपुरात कारसह 160 ग्रॅम एमडी पावडर जप्त. स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना ठोकल्या बेड्या. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे बँक कर्मचाऱ्याच्या कालव्यात बुडून मृत्यू. कुटुंब मूळ चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी. गोंदिया जिल्ह्यात इच्छुकांच्या राजकारणात मात्र होर्डिंगवाल्यांची दिवाळी जोमात. गल्लोगल्लीत झळकतायत होर्डिंग. मतदारांपर्यंत पोहोचण्याचा फंडा. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलिसांनी दुर्गम भागातील नागरिकांसोबत साजरी केली दिवाळी. नागपूरच्या सराफा बाजारात 13 दिवसात सोने 8,700, चांदी 39,700 रुपयांनी घसरली. एकाच दिवसात सोने 3,000, चांदीत 5,000ची मोठी घसरण. गुंतवणूकदारांमध्ये खळबळ. वर्धा जिल्ह्यातील कारंजा दावडी मार्गाची खड्ड्यामुळे झाली प्रचंड दुरवस्था. नागरिक उतरले रस्त्यावर. आंदोलनाचा इशारा. चंद्रपूरमध्ये जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांची होणार पडताळणी. 2 दिवस शिबिर. बोगस प्रमाणपत्र धारकांवर होणार कडक कारवाई. भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे नुकसानग्रस्त धान पिकाचे पंचनामे करण्याचे धडकले आदेश. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. आता फक्त मदतीची आस. गोंदिया जिल्ह्यातील आझाद हिंद हावडा अहमदाबाद एक्सप्रेसचे वेळापत्रक ढासळले. सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची कोंडी. 8 दिवसांपासून समस्या कायम. गडचिरोली जिल्ह्यात महिला डॉक्टरच्या मारकऱ्यांवर कारवाई करा. राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेची मागणी. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे नवेगाव साधू येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धक्काबुक्की. शिवगाड. उमरेड पोलिसात गुन्हा दाखल. संघटनेने केला तीव्र निषेध. वर्धा जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रात टाकले वाहन. 550 चालकांवर कारवाईचा बडगा. वाहतूक शाखेची कारवाई. 3 लाखांचा ठोठावला दंड. चंद्रपूर जिल्ह्यात इच्छुकांचे आता पालिका आरक्षण सोडतीकडे लक्ष. महापालिकेचा रणसंग्राम. 67 जागेसाठी होणार निवडणूक. भंडारा जिल्ह्यात करपा तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांचा पुन्हा हिरमोड. अंतिम टप्प्यात नैसर्गिक आपत्तीने बळीराजा हवालदिल. उत्पादन घटण्याची शक्यता. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल. कृषी विभाग मात्र सुस्त. नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात नाही. गडचिरोली जिल्ह्यातील गुड्डीगुडम परिसरात अवकाळी पावसाने घातले थैमान. कापलेल्या धानाला फुटले आहेत कोंब. धानपीक बाहेर काढण्याची कसरत. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी न्याय द्या. वैद्यकीय अधिकारी संघटनेची मागणी. अन्यथा बहिष्काराचा इशारा. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे निवडणूक जवळ येताच उगवले हंगामी नेते. स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी हालचाली वाढल्या. फिल्डिंग सुरू. चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा तालुक्यातील गौरी परिसरात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. यामुळे राजुरा गौरी मुख्य मार्गावरील एका शेतातील धान पीक भुईसपाट झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भंडारा जिल्ह्यातील कारागृह परिसरातील झाडे मोठ्या प्रमाणावर रोडवर झुकली असून त्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या झाडांचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याचे शहरवासियांचे म्हणणे आहे. गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील ग्रामपंचायतीला सीओंनी दिली आकस्मिक भेट. रेकॉर्डची केली पाहणी. गावकऱ्यांशी साधला संवाद. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील जोगी साखरा येथे कामामुळे सामूहिक वन हक्कप्राप्त गावांचा आर्थिक दर्जा उंचावणार. रोजगार हमी योजनेतून कामांचे नियोजन. नागपूर जिल्ह्यात विनयभंग करणारे आरोपी 4 वर्ष कारावासाची शिक्षा. जरी पथकातील घटना. सत्र न्यायालयाचा निर्णय. वर्धा जिल्ह्यात पॅरोलवर सुटले कुटुंबासह दिवाळी करून किती कैदी तुरुंगात परतले. चांगल्या वर्तणुकीचा व पात्र कैद्यांना सणाच्या काळात लाभ.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात मागणी होती 50,000ची, खात्यात जमा झाले फक्त 8,500. अतिवृष्टीत 4,265 शेतकऱ्यांचे नुकसान. खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू होणार, 6,000 जादा देऊन सुविधा मिळणार, राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा निर्णय. गोंदिया जिल्ह्यात दिवाळी संपली, फटाक्यांचा मोठा आवाज तात्पुरता शांत झाला, पण किरकोळ बाजारात भाज्यांच्या वाढलेल्या दरांची दळमदळम किचनमध्ये अद्यापही सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात अनेक संकटाशी सामना करत मेहनती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने पुन्हा एकदा झटका दिला. खरीप हंगामातील पिके कापणीला आली असतानाच आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाले. नागपूर जिल्ह्यात भूत काढण्याच्या बहाण्याने अत्याचार, बाबांसह दोघांना 10 वर्षे कारावास, सत्र न्यायालय. सावनेर पोलिसांच्या क्षेत्रातील घटना, जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत दोषी. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य नयनसुख मेघराज लड्डा वय 70 यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाची राजीनामा दिला. त्यामुळे आष्टी तालुक्यात राजकीय खळबळ उडाली. आजचा रंग कोणता? रुग्णालयात वापरलेली बेडशीट लगेच समजणार, संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाचा नवा उपक्रम. भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील गोरफड येथे जलजीवन मिशन योजनेसाठी रस्ते फोडले, पण कंत्राटदारांकडून दुरुस्ती होणार कधी? गोरफड येथील प्रकार, पक्के रस्ते झाले चिखलमय. गोंदिया जिल्ह्यातील मंडई ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारी, आनंद चंद्रिका पुरे. महाडी येथे मंडई उत्सव उत्साहात. गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड येथे उठा पांडुरंगा प्रभात समय पावला, वैरागड येथे भक्तीचे स्वर. नागपूर जिल्ह्यातील जामणा येथे खाणीच्या खड्ड्यात निर्माल्य टाकताना पाय घसरून पडल्याने व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. ही घटना नागपूर अमरावती महामार्गावरील खोंडखेरी वडधामणा दरम्यानच्या नारायण नगर परिसरात मंगळवारी दिनांक 28 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. फटाक्यांचा धूर नाकातोंडात गेला, कानही ठणकला, ओपीडीत गर्दी. रसायनांनी एलर्जी वाढते, दमा रुग्णांना आजार बळावतोय. चंद्रपूर जिल्ह्यात मागील 2 महिन्यात जिल्हाभरात जोरदार अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व छोट्या मोठ्या प्रकल्प, नद्या, नाले, तलावात पाणी तुटुंब भरले. त्यामुळे आता रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात आणि तालुक्यात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावर जुडीने फिरणारी या कुत्र्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून चिमुकले, मुले व वृद्ध नागरिक या कुत्र्यांच्या हल्ल्याची बळी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. गोंदिया जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम प्राधान्याने करावे, इंद्रनील नाईक. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत साधला संवाद. सणासुदीच्या गर्दीत रेल्वे तिकीट मिळवणे म्हणजे अक्षरशः मिशन इम्पॉसिबल. कधी संकेतस्थळ स्लो तर कधी आरक्षण काउंटर लांबच लांब रांगा. पण आता प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर धावण्याची गरज नाही. पोस्ट ऑफिसमधूनच रेल्वे तिकिटांचे बुकिंग करता येणार, त्यातही ही सेवा 24 तास उपलब्ध राहणार. नागपूर जिल्ह्यात स्थानिक ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियन बॉक्सर अनंत देशमुख याने बहरीनमध्ये सुरू असलेले युथ आशियाई गेम्सच्या बॉक्सिंग प्रकारात उपांत्य फेरी गाठली. वर्धा जिल्ह्यात तळेगाव ते नागपूर प्रवास करणारे प्रवासी पाकिट बसमध्येच विसरले. त्यात पैसे व महत्वाची कागदपत्रे होती. पाकिट वाहकाला सापडल्यानंतर त्यांनी ते पाकिट प्रवाशाला परत करून प्रामाणिकपणा प्रत्यय आणून दिला. सेंद्रिय नावाखाली बलत्याच माल आता चालणारच नाही, केंद्र समिती करणार प्रमाणपत्राची तपासणी. भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण 7 दिवसात हटवा अन्यथा थेट हकालपट्टी. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा इशारा, तुमसर शहरातील अतिक्रमण हटणार.